नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज निफ्टीचे प्रेडिक्शन बघूया. मार्केट काय करतोय, सोमवारी मार्केट काय करू शकतोय तर आपण बघूया. चला मोठ्या टाइम फ्रेमवरती, डेली टाइम फ्रेमवरती आपण बघूया. निफ्टी एक डाऊन ट्रेंडमध्ये आहे बघा. 25,340 एक मार्केटचा सप्लाय झोन आहे. तर बघूया, आणि मार्केट कंटिन्यू खाली खाली येत आहे. छोट्या टाइम फ्रेमवरती आपण शिफ्ट होऊया. तर बघा, छोट्या टाइम फ्रेमवरती मार्केटचा हा 25,750चा एक सप्लाय झोन आहे आणि 25,375चा एक डिमांड झोन होता, जो की फ्रायडेला मार्केटनी तोडलेला आहे. तर बघा, आता मंडेला मार्केट काय करू शकतो तुम्ही बघू शकता. हा जो डिमांड झोन होता त्याला मार्केटने खाली ब्रेक केलेला आहे. तर मंडेला मार्केट इथेच कुठेतरी ओपन होईल. 25,200 किंवा 300 या रेंजमध्ये मार्केट ओपन होईल. आणि जसं की मार्केट ओपन होईल, मार्केट एक पुलबॅक देईल 25,300 350ला. आणि माझं प्रिडिक्शन असं आहे की मार्केट परत खाली येईल, की जसं 25,000चा पहिला टार्गेट असेल. आणि इथे माझी एक लेवल पण आहे, इथे एक IFVG पण आहे. आणि सेकंड टार्गेट माझं 24,700चा असेल. अदरवाईज असा खाली नाही आला तर मार्केट ही जी लिक्विडिटी आहे, ही लिक्विडिटी खूप मोठी आहे. हा मार्केट लिक्विडिटी तोडण्याचा प्रयत्न करेल. 25,400ची लिक्विडिटी जर मार्केटनं तोडून वरच्या साईडला ब्रेकआउट दिला, रिटेस्ट केला, तर आपण इथे एक बायचा ट्रेड प्लॅन करणार आहे. आणि इथे कुठेतरी खाली आपण स्टॉप लॉस लावणार आहे छोटासा. आणि आपण हा 25,800 किंवा 750चा टार्गेट आपण घेणार आहे. तर बघूया, आपले GDPचे पण रिझल्ट आलेले आहेत, जे की थोडे डाऊन आहेत. तर बघूया मार्केट मंडेला काय करू शकतो. आणि जो हा 25,700 जो आहे, तो खूप पूर्वीचा मार्केटचा गॅप आहे. तुम्ही बघू शकता, मार्केटनी इथे गॅप सोडलेला आहे बघा. मार्केट हा गॅप फिल करायला इथे 24,700ला मंडेला येऊ शकतो. तर कशी वाटली माझी ॲनालिसिस नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.